तर आपण ओके. आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की ॲक्चुअलमध्ये आपण धनमध्ये बाय आणि सेल कशाप्रकारे आपण करू शकतो. त्यासाठी धनच्या प्लॅटफॉर्मवरती आपण आलो डेस्कटॉप व्हर्जनला. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 ऑप्शन आहेत. याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इकडं बाय आणि सेलचं एक बटन आहे. त्यानंतर इथं पण आपल्याला बाय आणि सेलचा डॅशबोर्ड बघायला भेटतोय. जर आपण स्कॅल्पिंग करणार असेल तर इथं आपण स्कॅल्पिंगचा पण आपल्याला डॅशबोर्ड बघायला भेटतोय. आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, सपोज मला या स्टॉकला बाय करायचं असेल, तर मी बायवरती जस्ट क्लिक करणार. मी इथून पण क्लिक करू शकतो बाय साईडला किंवा इथून क्लोज करून मी या ठिकाणापासून पण बाय साईडला क्लिक करू शकतो. हे बाय साईडला क्लिक केल्यानंतर ना आपल्यासमोर असा एक डॅशबोर्ड ओपन होतोय. जर आपल्याला त्या स्टॉकला स्पेसिफिक स्टॉकला आज बाय करून उद्या होल्ड करायचं असेल, म्हणजे आपल्याला होल्डिंग पर्पजला बाय करायचं असेल, लाँग टर्मसाठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी, तर आपण इन्व्हेस्टिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर आपल्याला ओन्ली फॉर ट्रेडिंग पर्पजसाठी पाहिजे असेल, म्हणजे मला आजच घ्यायचा आहे, आजच सेल करायचा आहे, म्हणजे मला इंट्राडे करायचा असेल, तर मला इंट्राडेसाठी ट्रेडिंग ह्या ऑप्शनला सिलेक्ट करायला पाहिजे. जर मी ह्या ट्रेडिंग ऑप्शनला सिलेक्ट केलं, तर तुम्हाला इथं मार्जिन तुम्हाला 5x मार्जिन भेटतं. जर इन्व्हेस्टमेंटला गेलं, तर आपल्याला होल अमाउंट पे करावी लागते. तर ह्या गोष्टीचा फोकस द्यायचा. जर आपण बाय केला असेल आणि चुकून आपल्याकडून ट्रेडिंगमध्ये बाय झाला असेल, तर ती ऑर्डर जी आहे, ही ऑटोमॅटिकली 3:20च्या आसपास एक्झिट होऊ शकते आणि जे पण तुमचं प्रॉफिट लॉस असेल, त्यामध्ये ते एक्झिट होत असते. तर बाय करताना सपोज मला स्विंगला बाय करायचा आहे, सपोज मला ह्याला होल्ड करायचा आहे आणि तर त्या टाईमला आपल्याला इन्व्हेस्टिंगलाच क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं खाली ऑप्शन बघायला भेटतात. मार्केट ऑर्डर आहे, लिमिट ऑर्डर आहे, ट्रिगर प्राईस आहे, सुपर ऑर्डर आहे. आता हे त्यासाठी तुम्हाला टी-पिन सेट करावं लागेल. इकडे आहे तुम्हाला ट्रिगर सपोज आताची प्राईस जी चालू आहे 241.14 म्हणजेच करंट मार्केट प्राईस आहे. आता करंट मार्केट प्राईसपेक्षा मला बिलो प्राईसला बाय करायचं असेल, तर मी लिमिट ऑप्शनला सिलेक्ट करणार. त्यानंतरनं मी लिमिट ऑप्शनला सपोज मला 240ला पाहिजे मी 240 ह्याच्यामध्ये टाईप केला आहे. आता मी याला बायला क्लिक केलं, तर ही जी ऑर्डर आहे, ही माझी 240ला ऑर्डर प्लेस झाली आहे. आता ही मला कधी भेटणार? ज्या टायमिंगला मार्केटमध्ये 240 ही प्राईस येईल, त्याच वेळी माझी ही जी ऑर्डर आहे, ही एक्झिक्यूट होईल आणि ज्यावेळी ऑर्डर आपली एक्झिक्यूट होईल, तुम्हाला या होम पेजला यायचं आहे. होम पेज हे असते, त्या साईडला तुमचा पोर्टफोलिओ आहे. तिथे की तुमचे जे पण शेअर्स असतील, ते तुम्हाला इथे दिसतात. त्या साईडला तुम्हाला पोझिशन आहे आणि पोझिशनच्या साईडला ऑर्डर आहे. ऑर्डरवरती आल्यानंतर ना तुमची जी ऑर्डर आहे, ती ऑर्डर तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटते. डिलिव्हरीमध्ये आपण पर्चेस केला आहे, म्हणजे आपण याला होल्डिंग करणार आहे. आज सोडून होल्डिंग करणार आहे. आपण याला उद्या पण विकू शकतो किंवा ज्यावेळी आपली मर्जी त्यावेळी आपण याला एक्झिट करू शकतो. त्यानंतर आपण कुठला प्राईस टाइप यूज केला लिमिट बिकॉज करंट मार्केट प्राईसपेक्षा कमी रेटला मला पाहिजेल आहे. मग मार्केटमध्ये जी प्राईस येईल त्या प्राईसला मी घेणार. त्याला बोलतो आपण लिमिट प्राईस. आता करंट मार्केट प्राईस चालू आहे म्हणजेच लास्ट ट्रेडेड प्राईस चालू 241.04 पण आपली प्राईस आहे 240. ज्यावेळी ह्या दोन्ही प्राईस मॅच होतील त्याच वेळी आपल्याला ही एक क्वांटिटी भेटून जाईल. तोपर्यंत काही भेटणार नाही आहे. तिथून मला काही पण चेंजेस करायचे असतील देन मी एडिट ऑर्डरला क्लिक करणार. एडिट ऑर्डरवर क्लिक केलं. अगेन ह्याच्यामध्ये तेच आलं. आता सपोज मी ह्याच्यामध्ये प्राईस चेंज केली 240.50 टाकली, मॉडिफाय केला. तर ही माझी ऑर्डर मॉडिफाय झाली. आता ज्यावेळी 240.5 म्हणजे 240.50 ही प्राईस मार्केटमध्ये येईल, त्या टायमिंगला मला हा जो स्टॉक आहे, हा मला भेटून जाईल. ओके. आता हे झालं आपले चेंजेस. सपोज जर का मला याला करंट मार्केट प्राईसला बाय करायचं असेल, तर मी इथून कॅन्सल ऑर्डर करू शकतो. आता इथून मी कॅन्सल ऑर्डर केला. त्यानंतरनं मी परत याच्यामध्ये आलो 222ला आलो. मार्केट आहे. मार्केट सपोज मला एकच क्वांटिटी बाय करायचं आहे. मी मार्केटला क्लिक केलं, क्वांटिटी टाकला, बायला क्लिक केलं. हे डायरेक्टली बाय झालेलं आहे. ओके. आता हे मला कुठं दिसणार आहे, तर ह्या चार्टवरती पण तुम्हाला इथं शो होतंय. तुमचं P&L जे काय असेल ते. त्यानंतरनं ऑर्डरवरती जाऊन ऑर्डरमध्ये इथे पण तुम्ही बघू शकता विथ टायमिंग, डिलिव्हरी म्हणजेच ह्याला तुम्ही होल्डिंग पर्पजसाठी बाय झालं म्हणजे ह्याला तुम्ही उद्या विकू शकता. त्यानंतर मार्केटला बाय झालं काय रेटला बाय झालं ते पण याच्यामध्ये येतंय. पोझिशनमध्ये जर का आला, तर पोझिशनमध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये करंट P&L दिसायला चालू झालंय, पर्सेंटेज दिसायला चालू झालं. त्यानंतरनं किती रुपयाला बाय झालाय, आत्ताची प्राईस काय चालू आहे, किती क्वांटिटी आहेत आणि इथून जर का मला सेल करायचं असेल, तर स्क्वेअर ऑफ नावाचा ऑप्शन असतो मायनस ओके. म्हणजे ते सेल नावाचं बटन नाही आहे. म्हणजे दिसताना लालच दिसतंय, बट स्क्वेअर ऑफ नावाचं बटन आहे. अजून क्वांटिटी पाहिजे असतील, तुम्ही अजून क्वांटिटी याच्यामध्ये ॲड पण करू शकता. ओके. तर एवढं सोपं आहे. याच्यामध्ये जस्ट बाय करायचं असेल तर बायला जावा. त्यानंतरनं इन्व्हेस्टमेंट करणार असाल किंवा स्विंग ट्रेडिंग करणार असाल
इन्व्हेस्टिंगवर सिलेक्ट करा. मार्केट प्राईसला पाहिजे असेल तर जस्ट क्वांटिटी टाकायची आहेत आणि बाय करायचा डायरेक्टली भेटून जाते. सपोज जर का लिमिटला म्हणजेच करंट मार्केट प्राईसपेक्षा कमी रेटला पाहिजे असेल तर लिमिटला ती प्राईस सेट करा. बायला गेला ती प्राईस पण भेटून जाते. ओके. आता आपण हे बाय केलं. जर आपल्याला एखादा स्टॉक जर का सेल आउट करायचं असेल तर त्यासाठी कोणती प्रोसेस आहे? तर ते पण आपण याच्यामध्ये चेकआउट करू शकतोय. तर आता सपोज एक एक्झाम्पलसाठी जर आपण आलो याच्यामध्ये, तर आता जस्ट सेकंड आपल्याकडे एक स्टॉक होते. जस्ट सेकंड. ओके. सपोज मी याच्यामध्ये आय-ओ-सी टाइप करतो. आता ह्याच्यामध्ये ॲड केलं. ओके. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे ऑलरेडी स्टॉक्स आहेत. याच्यामध्ये 34 दिसतात क्वांटिटी. मला एक एक स्टॉक विकायचा आहे. मी सेलला आलो. सेलला आल्यानंतरनं आता ह्याच्यामध्ये विचारते की पोर्टफोलिओमध्ये माझ्याकडे एवढी क्वांटिटी आहे. मग यातलं मला एक सेल करायचा आहे, असं पण मार्केटला सेल करायचा आहे. तर मी इन्स्टंट सेलला जर का गेलो, ओके, तर हे काय म्हणतंय? हे म्हणतंय की आपण टी-पिन टाकावं लागेल. म्हणजे मी जर का या स्टॉकला बाय केलं असेल, मला विकायचं असेल, आता ह्याला आजच्यासाठी तर टी-पिन गरजेचं नाही आहे, पण उद्याच्याला लागणार. तर जनरेट अ न्यू टी-पिनला सेट करायचा आहे. त्यानंतरनं तो तुम्हाला मोबाईलला मेसेज येतो, ओ-टी-पी येतो, टी-पिन येतो. तो टी-पिन तुम्हाला टाइप करायचा आहे याच्यामध्ये. जस्ट सेकंड जो टी-पिन आला तो मी याच्यामध्ये टाइप करतो. ओके. टाइप केला त्यानंतर व्हेरिफाय. ओ-टी-पी येतो मोबाईलला तो आपल्याला टाकायचा आहे. ओके. टाकला, व्हेरिफाय केला. आता हे टी-पिन माझा सेट झाला. लक्षात ठेवा फक्त जस्ट आपण परमिशन घेतली सी-डी-एस-एलकडून, की आम्ही त्या स्टॉकला सेल आउट करणार आहे. आता ज्या टायमिंगला इथून जर का मी इन्स्टंट सेल केलं, सपोज जर का मला ह्याच्यामध्ये टार्गेट लावायचा आहे, की आत्ता प्राईस आहे 162 ची, मला विकायचं आहे 170 ला. मी याच्यामध्ये टाकलं सपोज मला विकायचं आहे 170 ला. मी 170 आणि इन्स्टंट सेल बोलला. तर ही ऑर्डर माझी एक्झिक्यूट झाले. एक्झिक्यूट कधी होणार? ज्या टायमिंगला 170 मॅच होईल. बट माझी ऑर्डर लागली आहे फक्त जस्ट की मी ते सेल ऑर्डर याच्यामध्ये प्रेस केलंय. डिलिव्हरीमध्येच बिकॉज माझ्याकडे डिलिव्हरीमध्येच क्वांटिटी होती. 170 ज्यावेळी पण प्राईस येईल, आत्ता 162 चालू आहे. ज्यावेळी 170 प्राईस येईल, ऑटोमॅटिकली माझ्याकडनं जे 34 शेअर्स माझ्याकडे त्यातला एक शेअर याच्यामधून एक्झिट होऊन जाईल. ओके. तर अशा प्रकारे आपण पोर्टफोलिओमधले शेअर पण याच्यामध्ये विकू शकतो. त्यासाठीची प्रोसेस आहे. तुम्हाला टी-पिन सेट टाकावा लागतो. जनरेट न्यू टी-पिन करायचा. मोबाईलला किंवा मेलला तुम्हाला टी-पिन येतो. तो प्रेस करायचा, ओ-टी-पी टाकायचा. ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर स्टेप आहे तुम्ही त्याच्यामध्ये सेल आउट करू शकता. जर मार्केटला केला असता, तर मार्केटला इन्स्टंट गेला असता. जर लिमिटला टाकला असता, तर मी लिमिटला पण ज्यावेळी ती प्राईस येईल, त्यावेळी ती ऑटोमॅटिकली एक्झिट होईल. ओके. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये ऑर्डर टाकू शकतो. आता याच्यामध्ये माझी आपली पोझिशन चालू आहे ही. आता सपोज मला वाटलं, की मला नको आहे, बाहेर पडायचं आहे, तर मी इथून एक्झिट पण करू शकतो. ओके. जसं मी एक्झिट केलं, ते ऑटोमॅटिकली एक्झिट झालं.